सुप्रभात मंडळी, आपण स्वागत करतोय पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आपल्या तुम्हा सर्वांचं. आता वाजले सकाळचे 5. आता मी ठाण्यामध्ये आहे आणि आपल्या ठाण्यापासून सुरुवात होईल आपल्या जर्नीला. कसं आहे, 4 महिन्यांनी मी गावाला चाललो आहे. गणपतीमध्ये गेलो होतो मागे, त्यानंतर गेलोच नव्हतो. तर आता आपल्या कारने आपण जातो आहे मुंबई गोवा महामार्गाने खूप टाईम नंतर. तर चला बघूया गावाला काय चालू आहे थंडीमध्ये. सामान वगैरे लोड केलेलं आहे, गाडी पण काल धुवून ठेवली होती. तर आता मस्तपैकी जाऊया आणि भेटूया आपल्या कोकणातल्या गावात. मुंबई गोवा महामार्गावर आपण पोहोचलेलो आहोत. जसं की तुम्ही बघू शकता, बरेच लोक येतात गावाला. आणि कसं आहे, आता 25 डिसेंबर येते, क्रिसमस वगैरे, बरेच लोक येत आहेत. आता मी पोचलो आहे कोलाडला आणि इकडे मस्तपैकी वडापाव खाऊया गरम गरम. नाश्ता केला नव्हता सकाळी निघालो तेव्हा. तर आता गरमागरम वडापाव खाऊया कोलाडला. समर्थ गुळाचा चहा आणि वडापाव. बघूया इकडे वडापाव मिळतो का. आता आपण वडापाव खाल्लेला आहे. बघू जेवायला थांबू तर थांबू, तर डायरेक्ट नॉनस्टॉप आता आपण मालवणला जाऊ आपल्या गावाला. आहे का पण नक्की बिबट्या मालगुंडला आहे का पण आपले चौथायलेच. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या गावाला मालगुंडला. 4 महिन्यानंतर परत आम्ही रिटर्न आलो आहे. गणपतीत आलो होतो मागे, तेव्हा पूर्ण इथे असं एकदम नदी फुल भरली होती आणि ग्रीनरी होती. आता तर तुम्ही बघू शकता नदी पण आहे आणि आंघोळी करण्यासारखं पाणी आहे स्वच्छ. तर आता डिसेंबर महिना आहे, डिसेंबर महिन्यात आलो आहे. थंडी असणार आहे इकडे मजबूत. तर आता बघूया आपण काय काय करू, तर मजा मस्ती करूया. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिसेंबरमध्ये आपल्या हिवाळ्यातलं कोकण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा बघा आमचा बिबट्या ॲक्टिव्ह, फुल ॲक्टिव्ह. आता बघा, ते बघा, ते बघा, आता बघा, बघा बघा, फुल ॲक्टिव्ह, फुल ॲक्टिव्ह. इथे आडवी गेलेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तुमच्या गावी याला काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा. हा आहे आपला वाडा आणि याच्यात आपले गुरं आहे. ही बघा म्हैस, एकदम शॉक झाली ती बघून चाकरमान्यांना. तर ही आपली 2 छोटी छोटी गुरं. हे पण छोटं आहे. गावात आलेलो ना मित्रांनो, एकदम भारीच वाटतं. म्हणजे कुठचा पण सीझन असू द्या, म्हणतो मे महिना असू द्या, डिसेंबर असू द्या, कोणता पण महिन्यात आपण जेव्हा आपल्या गावी येतो ना, तेव्हा एक रिलॅक्सेशन जे असतं ते काही वेगळंच असतं. इकडे कुठे आता वरती फिरायला जरा राऊंड संध्याकाळचा मारता, संध्याकाळचा मारता राऊंड. हो, संध्याकाळचा सकाळचा, सकाळचं पण मारता. सकाळचा पण मारतो. आज नाही गेलो, आज शिपणीला गेलो होतो तिकडे. कलबाई शिपणी काढत होतो. आता जातो आहे. ताजे मासे आहेत ना गावचे. मध्ये येणार तुम्ही, बघणार मोबाईल देते. तुम्ही आलात कधी वहिनी? काल दुपारी.
कापलंय ना बराच. मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आपण हे घावणे खाणार आहोत. गावेलर घावण्यांचा नाश्ता मॅन्डेटरी असतो. मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही आलो आमच्या मालगुण गावच्या फिश मार्केटमध्ये. ताजे ताजे समुद्रावर पकडलेले मासे इकडे मिळतात. तर वेगवेगळे मासे असतात, तुम्हाला मी आता दाखवतो. आणि बाजार पण बराच गजबजला आहे. तर आता बघूया. डिटेल्स देता घरी हा घेतलं. सुरमई हलवा आहे. सुरमई द्यावी बघ. सुरमई आहे काय? कोलंबी आहे. बांगडा आहे. काका सुरमई हलवा आहे. काका खाता ना काय डायरेक्ट कॅमेरा. होय खाता ना काढली पाहिजे ना, शिजवून दिले पाहिजे की नाही या लोकांनी. अभि दादा हे काय आणलंस? नवीन खेलना है, नवीन खेळ. मैं न्यू टॉय ढाकी टिकी ये चलता भी है, पीछे भी आता है, मुड़ता भी है, हर जगह जाता है. नाही ये बाहेर कसं घेऊ खेळायला. हे खेळणं आहे नवीन. आहे कॅमेरा आहे त्याला. अकेले रहते और तुमको डर नहीं लगता बिबट्या का? कोण बिबट्या? कॅमेरा आहे ना? आहे कॅमेरा पण आहे त्याला. करतो काय? नाही खेळायचंय फक्त. डंपर. आपल्या अभियानाचं घर. सुर्वे हापूस विला. आणि हा आपला मस्तपैकी परिसर हॉलचा. छान घर बांधलंय. साफ करणार ऑटोमॅटिक. मग ऑटोमॅटिक चालतं. हा रे ऑटोमॅटिक चालतं. आणि म्हणजे ऑपरेट पण करू शकतो. ऑपरेट करता येतं. मला अजून पेअरिंग करायचं ह्याच्या बरोबर, पण आता ह्याचं नेमकं वायफाय बंद येते. ते पडेल. नाही सेन्सर आहे त्याला. कुडी गेला पुढेच गेला. हो शेकोटी केली. कुडी गेली रे. काल जे बाबांनी दिलं नाही. रात्रीचे 10 वाजलेत आणि इकडे टेम्परेचर आहे 17 डिग्री सेल्सिअस आणि खूप थंडी आहे इकडे. असंच जेवून आम्ही वॉक करायला आलो होतो. बिबटे आहे म्हणून काठी संरक्षणला घेतली आहे आणि हुडी घालून आम्ही आता चालतोय रोडवर. मस्त वाटते पण थंड थंड. तर आपल्याकडे उमेश मामा आला आहे मालगुणला. फॅमिली कुठे गेली मामी? बसली. तर आता आम्ही चाललोय पायलाडी बीचवर संध्याकाळचा राऊंड मारायला. आणि ही मंडळी आपल्यासोबत आलेली आहे. ड्राईव्ह करतोय गाडी. आता आपण चाललोय पायलाडी बीचवर. तर इथे आपल्या मालवण बीचवर स्कुबा डायव्हिंग सुद्धा सुरू झालं आहे. तुम्ही बघू शकता इकडे बॅनर. आपल्या तिवरी बंदरच्या इथेच आहे. वरती जो रस्ता असतो तो तिवरी बंदरला आहे आणि तिकडे जे आहे ते तिवरी बंदर आहे. आणि इकडे स्कुबा डायव्हिंगसाठी नेतो आतमध्ये. आता बघूया. तर आता आम्ही स्कुबा डाईव्हसाठी रेडी होतोय आणि इकडे युनिफॉर्म आहे तो आपल्याला घालून समुद्रात नेणार आतमध्ये. तर आता आम्ही पटापट रेडी होतो आणि मग बोटनी आम्ही आतमध्ये जाऊ. तर आता आम्ही पटापट ते जो युनिफॉर्म आहे तो घालून घेतो. तर आता आम्ही सगळे स्कुबासाठी रेडी झालो आहोत. असा काय तो युनिफॉर्म आहे जो घालून पाण्यात आपण जाणार आहोत नायलॉन टाईपमध्ये. तर आता
मामानी पण घातलंय, कार्तिकनी पण घातलंय आणि आता आम्ही सगळे स्कुबा डाईव्हला जातोय. आता आम्ही रेडी झालोय स्कुबा डाईव्हसाठी लवकर घालून. तर बघूया कसा एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम आम्ही स्कुबा डाईव्ह. All the best, guys. All the best. All the best. Congratulations. बघूया आता शार्क वगैरे दिसतो काय खाली. डॉल्फिन. बात नहीं कर सकते, ठीक है? तो हैंड सिग्नल का उपयोग करें. ऊपर आना है तो ऐसा दिखाएंगे, नीचे जाना है तो ऐसा, ठीक है? अच्छा है, आपका मार्क्स अच्छा है, आपका ब्रीथिंग अच्छे से चल रही है, सब कुछ ठीक है, तो ऐसा रिप्लाई बैक देना है. हमारा जो गाइडर रहेगा हमारा जो गाइडर आपके साथ रहेगा ना, आपको ऐसा दिखाता रहेगा कि आप ओके हो क्या. अगर आप ओके हो, रिलैक्स हो, ठीक हो, मार्क्स आपका ठीक है, भाव सब ठीक चल रहा है, तो ऐसा ओके रिप्लाई देना, ठीक है? अगर आप कुछ भी नहीं ठीक है तो ऐसा ऐसे पॉइंट आउट करके दिखा सकते हैं, ऐसा करके. अगर फिर भी नहीं हो रहा है तो ऐसा करके ऊपर लेके आएंगे, ठीक है? हाँ. और आपको अंडर वाटर में बिल्कुल भी स्विमिंग नहीं करना है. हाथ को एकदम लूज करके रखना है, बस आपको देखना है, ब्रीथिंग पे ध्यान देना है, ठीक है? ऊपर आना है ऐसा, नीचे जाना है ऐसा. स्विमिंग नहीं करना, हाथ पैर नहीं हिलाना है, कुछ नहीं, हाथ पर नहीं हिलाना है, आपको एकदम रिलैक्स रहना है, चिल एकदम.
पक्का हो गया रहता है। कसं आहे रे? काय आहे का आतमध्ये? जबरदस्त आहे। हा ना, फिश वगैरे आहे. फिश मोठे मोठे हो, मोठे मोठे fish आहेत. मस्त खाली नेलेलं एकदम। वो दिखेगा आपको। आने जाने के बाद क्लीन काहीच नाही होत, रिलॅक्स राहा एकदम. दिसले का मासे? तीन सर छान दिसले. त्याला थोडा पाण्यात तोंड टाकलं की shock जाण्यासाठी ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. तर मित्रांनो, स्कुबा डायव्हिंगमध्ये आम्ही समुद्राच्या 20 फीट खाली गेलो होतो आणि समुद्राच्या आतमध्ये जे खाली कोरल जे आहे ते एक्सप्लोर केलं आणि मासे तर अक्षरशः असे जवळून जात होते. तर फर्स्ट टाईम अनुभव होता हा स्कुबा डायव्हिंगचा, पण फर्स्ट एक्सपिरियन्सच लाजवाब होता. 20 फीट खाली म्हणजे समुद्राच्या खाली जी दुनिया असते ती पाहायला मिळाली. मस्त मजा आली. फायनली आमच्या ब्लॉगचा एंड होतो आहे गणपतीपुळ्यातून. ॲक्च्युली दर्शन घेताना आलं कारण का खूप गर्दी होती, पण ठीक आहे, लांबून मी पाया पडलो. आता आपण इकडे पुण्यात भेळ आणि चाटटन काहीतरी खाऊ आणि आपल्या या ब्लॉगला एंड करू. तर मित्रांनो, हाच होता आपला एक छोटासा व्हिडिओ जो मी करायचा प्रयत्न केला, आपल्या थंडीतला व्हिडिओ. तर चॅनलवर पण खूप टायमापासून व्हिडिओ आले नव्हते, तर असंच शूट करायचं ठरवलं आणि शूट केलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.